कोणाचे फोन आणि काय. माझी आई मेली तर मला 10व्या दिवशी आमच्या घरातल्या माणसांनी सांगितलं, 10 वाजायला सांगितलं. नवऱ्याला माहिती होतं, सासऱ्याला माहिती, पर माझ्या घरी नंदाचं लग्न होतं. तर म्हणले आता जर सांगावान जाईन तर मग पुन्हा लग्नाला यायची नाही. मग त्याच्याकरता म्हणजे सांगायचंच नको. मग तिला सांगितलं नाही सांगितलंच नाही ना, सांगितलंच नाही. मग तिकून जेव्हा माझा चुलत भाऊ माझा चुलता आला नेहायला मला, मग तवा इथून पाठवलं जाईल. हो असं केलं. तर मग 10 वाजायला माईच्या सांगितलं. उद्याचे माझ्या आईचे 10 रोजच म्हणून आज सांगितलं, आज संध्याकाळी. मग मी आज संध्याकाळीच गेले. आज संध्याकाळी आले नाही ते आम्ही सरारात चलत राहिलो. तेव्हा काय गाड्या भाड्या नव्हत्या, काय नव्हत्या, चलत चलत गेलो. किती किलोमीटर? साक्षी पिंपरी म्हणजे मैल असं चालतच? हो चलत इथून चलत गेलो ना तिथवर आम्ही. हा नारायणगडच्या खाली तिथवर गेलो, चलतच गेलो मग आम्ही तिथं. परत लांब गेला. हो मग उद्याच जावा तर मग 10 गाठायचा नाही ना. आणि मग काय उपयोग आहे जाऊन. मग त्याच्यासाठी आम्ही 3 जण चलतच गेलो. कोण कोण? माझा तो भाव चुलता आणि मी, आणि मग तुझा आजा मागून आली. हो त्यांचा स्वभाव कसा होता? लय भारी स्वभाव होता बाबा, लय कडक होता, लय कडक स्वभाव होता. शिवाय द्यायचे का? लय शिवायला ते हेच नाही. त्यांची पहिली बायको पळून गेलेली ना, कोणाची? माय नवऱ्याची, तर त्या आणलीच नाही त्यांनी. आणि माझं 4च महिन्यात लग्न केलं त्यांनी. असं हो ते 8ला माणूस खतरनाक होता. मिशावर ताव. हो पहिलं पाऊस काळ कसा होता? लय होता बा पाऊस काळ. पावसामध्ये मूग तोडायचा, शेंगा आणायच्या, त्या बडवायच्या, त्याच्या घुगऱ्या करून खायच्या. संध्याकाळी नाही झाल्या घुगऱ्या करणं तर मग झोपले तसेच कोरकोर अर्धाली भाकर खाऊन शिनी. असा होता तेव्हा का. एक 8व्याला गवताचा गुठुडा ऐकलंय आम्ही. 1 आठव्याला? 1 8व्याला म्हणजे आठवभर ज्वारीला 1 गवताचं गुठुडं ऐकायचं आणि ते आणून दळून खायचं. 1 आठवा? 1 आठवभर ज्वारी. बीडला ना? बीडला नाही, इथं गावातच ऐकायचं, गावातच ऐकायचं. त्या काळात आणि आताच्या काळात फरक काय होता? आताचा काळ चांगला आहे. पैसे पाणी, लत्ता कपडा, नोकऱ्या चाकऱ्या, खाणे पिणे, लोकायला आवूक जाऊक. हे पहिलं काय होतं? पण पहिले म्हणजे माणुसकी पहिली होती का आता होती? माणुसकी होती पहिली, आता नाही माणुसकी राहिली. आता समजा आहे, पण आता माणुसकी राहिली नाही. कुणी कुणाला ओळखीत नाही. आता पावसाच्या निमंडावर धक्का देऊन चलत येतं, पण बोलत नाही तर असे आहे. तर पहिलं काय, गरीब असू दे पण या बसा, तांबर पाणी प्या, नका का त्याचे त्याने काही खाणं व्हायना, भाताच्या कोरवर भाका का दुडीत नसाना, पण या बसा बोला झालं. एवढ्या हीच समाधान होती पहिली, दुसरी काय नव्हती. आता काय नाही, आता समाधान नाही, काय नाही. ती उतरंड पद्धत, गाडी पद्धत काय होती? 5 उतरंडी असायच्या मोठ्या मोठ्या गाडग्याच्या, त्या घरात असायच्या. मग ते घरात उतरंडी जर असल्या तर ती शोभा द्यायची, आणि त्या घरात उतरंडी जर असल्या तर ते पाहुणा चांगला. आणि ज्या बाईच्या घरात उतरण नाही त्याला म्हणायचे हिच्या गाडग्या आळ्याला गाडगं नाही, ही बाई काय आहे. अशी पद्धत होती आणि ही होती. आता काय, आता कोणाच्या घरात गाडगं आहे? आता गाडग्यात काय ठेवायचं? गाडग्यात धान्य भरून ठेवायचं. आणि गोण्या कोठ्या? गोण्या कोठ्या नव्हत्या, काय नव्हत्या. मग कणगी होत्या मोठ्या मोठ्या, ते कणगीत माल टाकून द्यायचा आणि मग उरल्या सुरल्याला गाडग्यात भरून ठेवायचा. पिठाला गाडगेचा असत, तेलाला गाडगेचा असत, पुन्हा तुपाला गाडगे, दह्या दुधाला गाडगेचा असत. तेव्हा डबे फिबे काय नव्हते. तुमच्याकडे किती गाडगे होते? आमच्या घरात 5 उतरंडी होत्या ना. आता आहेत का? आता 1 गाडगं नाही. आता काहीच नाही. बाई अशी कुठली गोष्टी जास्त आनंद झाला असं तुम्हाला? आता काय कळत आहे ते आनंदाचं आणि ह्याचं. सगळे दिवस सारखेच असायचे ती आणि असायचे ती आनंदाचे दिवस. कोणचे तर काय कोणचेत म्हणून शिनी कामाच्या आणि ह्याच्या राड्यात कशाला कुणाला आठवण आहे कशाची काही आहे म्हणून शिनी. तेवढी दिवाळी जर आली तरच तेवढा आनंद वाटायचा, नाही तर मग कोणत्या सणाला नाही, काय नाही. आणि एक संक्रांत जर आली तर त्याला लुगडं नसणी असायला, तर कसं तरी उसणं पासणं कुणाकून करून होऊन ते लुगडं एक आणायचे संक्रांतीच्या सणाला. नाही तर मग कोण्या सणाला पांघरून नाही, चिरकुट नाही, काही नाही असं. आणि आता फेस आलाय त्याचा. हो आम्हाला बंदूक होती, तर ते बंदूक घेऊन म्हणायचं तुला फुकूनच टाकीन म्हणायचा.
बंदूक हो बंदूक होती ना आम्हाला. हां हां किती राखणी करत होते बंदुकीने. म्हणजे राखणी म्हणजे हा जागलीसाठी जागली गावची. हा, शेतातल्या जागली करायच्या रात्रीच्या. आणि बंदूक कोण दिली ती? बंदुकी सरकारने दिली ती त्यांना. हां आता कुठे आहे बंदूक? ठेवली नेमशीन ती ही झाली रेवणी केली नेमशीन. तुझं लायसन काय काढलं होतं का? आणि मग लायसन होतं ना आमच्या पैसे. हां हो लायसन होतं. लायसन बंदूक नेमशीन ठेवली तिथं तहसीलमध्ये आता. तहसील हो म्हणतो ते पोरं राहू द्या म्हणून म्हणलं नको. म्हणलं लेकरं आताचे चांगले नाहीत. आताची लेकरं का? हो म्हणलं मस्त आपण म्हणतो चांगले चांगले पर म्हणलं नग म्हणलं ते नेमशीन ठेवा तिथं. पहिलं म्हणजे एवढं बंदूक असताना हे असताना म्हणजे कोणाला गोळी सुद्धा झाली नाही, कधीच म्हणजे धाक सुद्धा केलं नाही. कधी नाही कधी नाही. म्हणजे फक्त बंदूक कशासाठी फुलती? निस्ती राखण्या करायला रानामध्ये. चोर फिर कुणी जर आला त्या शेतामध्ये तर त्याला ही होती आडर होती की चोर जर आला खुडायला लागला काय व्हायला लागला तर ह्या फुकायचं ह्या माणसाला. आता जर बंदूक दिली आताच्या पोरायला आताचं पोरं काय राखणी मग काय होईल? आताचे पोरं काय बाबा एखाद्या माणसाला चालता चालता तोडू येते. माझ्या भायाला पण बंदूक होती नवऱ्याला पण होती. लिंबोळ्या असायला लिंबळ्या यातल्या ना लय कुठं? हिवरा पाडी. लिंबोळ्याचं काय करायचं कशा? लिंबळ्या याचायच्या भिजवायच्या त्याला तुडवायचं त्याचे ते डाळुंब्या काढायच्या पांढऱ्या आणि त्या इड्याला घेऊन काय जायच्या. काय किलो? काय तेव्हा ते 10 रुपयाला डबा होता. कशामुळे काय ते? ती म्हणे साबणा होते म्हणायची. आणि काय ते लिंबळा विकायचं. झुलझुमराचं फुलुमराचं वडी लाकाची कडी ताकाची लेक कुणाची आईबापाची सून कुणाची सासऱ्याची राणी कुणाची भारताची नाजूक पोळ्या नाजूक त्यालच्या रुखवर गेला पाटल्याची आळी पाटली म्हणतो नावगी पोरी नाव काय फुकटचं हळदी कुंकाचं हळदीच्या चिमट्या कुंकाच्या वाट्या केलं सवारणाचं ताट मालक बसले जेवाय तर समाया लावल्या 360. मराठी जे आहे ते आमचा आपला आसामदार त्यो. मग आपण त्याच्या खळ्यावर जातो. मग त्याच्या खळ्यावर जायचं. मग ते पहिले ते हे हाणायला लागत होते पाथ हाणावं लागत होते. हो पाथ हाणायला लागायची. मग ते खळं खुरवतायचं शेण फेकायचं ते खळं ठेसायचं. मग ते मागणीने खळं सारून घ्यायचं झाडून घ्यायचं पेंड्या टाकायच्या त्याला ते आसामी त्याला मग ते आसामी. आणि बलुतेदार? मग बलुतदार लव्हार चांभार कुंभार हे आसामदार बलुतदार. त्यांनी काय काम त्यांचं? त्यांनी काय काम करतं त्यांनी ते जोडे सांदायचे शिवायचे ते तिथं टाकायचं. मग त्याचं बलुत कुंभारांनी घागर ठेवायची खळ्यावर त्याचं बलुत खळ्यावर जे काम ठेवून त्याला हो त्याचं बोलूत. लव्हारांनी काही हे तासायचं तुसायचं त्याचं बोलूत. सुताराने आऊत तासायचं त्याचं बोलूत. म्हणजे ह्यांना सगळ्याला हे करायचं आसामदाराचे खळेचं. खळे. खळं कसं असायचं? आणि मग खळ्यावर काम करायचं. मग खळ्यावर आपण काम करायचं. मग ते खळ्याचं मग ते जेव्हा खळं होईन मग तेव्हा मग आपल्याला मग ते खळं सोडी देत. कधी असं ऐकलं खळं सोडताना काय बोलायचं नाही की मग? बोलायचं नाही काय नाही गप बसायचं. खळं सोडताना गप बसायचं. भांडणं नाही काय? हा काय ते देते ते आपल्या मनात देत होते. 4 पायल्या 8 पायल्या मोठं खळं असलं तर 1 पिशवीभर द्यायचे आणि बारकं छोटं असलं तर 4 पायल्या द्यायचे. आणि त्यामध्ये असं बोलायचं नाही खळ्यामध्ये? हा बोलायचं नाही काय व्हायचं नाही काय करायचं नाही. मुगाच्या भाकरी काय शिवायला पाहिजे? मुगाच्या भाकरी मुगाच्या भाकरी वरायाच्या भाकरी उडदाच्या भाकरी फुलग्याच्या भाकरी अशा करायच्या. असं होतं खायला पहिलं धान्य. दुष्काळ होती बरबड्याच्या भाकरी आणि मग ती दुष्काळ होती आणि मग त्या दुष्काळीमध्ये मग ते खायचं. आता खायला हाई तर ते खाऊ वाटत नाही. तुम्ही खाल्ल्यात का त्या भाकरी? मग आम्ही खाल्ल्या की त्या कधी? बरबड्याच्या खाल्ल्या वराईच्या खाल्ल्या उडदाच्या खाल्ल्या हुलग्याच्या खाल्ल्या मुगाच्या खाल्ल्या. बरबडा काय? बरबडा ते रानात जायचं आणि गवतावानी उरपून आणायचा घरी आणायचा चोळायचा पाखडायचा आणि दळायचा जात्यावर. बाजरीसारखा होता बरबडा? हो बाजरीसारखा चांगलं लाल होता ते लाल बरबडा. आणि मग ते दळायचा आणि त्याच्या भाकरी करून खायच्या. चांगलं होते कशी आता काही का व्हायला पण तेव्हा काही बी खावा लागत होतं ना पोटाच्या आगीला. असा दुष्काळ होता तो. तुमच्या डोक्यावर पदर सारखंच असते? डोक्यावरला पदर खाली नाही पडू द्यायचा. खळ्यात गेलं पहिली पेंडी टाकली
इथे नाव घ्यायचं तेव्हा पेंडी मोडायची. काय नाव घ्यायचं? आपल्या मग नवऱ्याचं कसं घ्या ना? ना खळं भरलं दाण्यानी, आबाळ भरलं पाण्यानी, तिवडा गणराज. आणि त्यांचं नाव घेऊन शिनी म्हणायचे ते माझ्या गरसुईत असाच. पहिल्या गणिम असं नाव घ्यायचं खळ्यामध्ये, गनिम? आपण घ्यायचं. हां म्हणायचे लई छान नाव घेतलं बाबा. असं असं करायचं. असं. असं होतं पहिलं. म्हणजे सासू कशी होती बाई? सासू माझी लई भारी होती बाबा. कशी? चांगली. माझ्या सासूचं मूलच नाही करायचं. हं. सासूचंही बी नाही, सासऱ्याचंही बी नाही, हं. आणि दिरा नंदाव्याचंही बी नाही. असं हं. ते असे आम्हाला लईच चांगले होते सासू सासरे. समजा मांगुड्यातले वेगळे होते आणि आमचे सासू सासरे वेगळेच होते. हं. त्यांनी कधी सुनाला अशी काही म्हणलेच नाहीत ते असे. हं. हं. म्हणजे असं आडवा शब्दच नाही असा सुनाला कधी. सासर स्वतः पाहिला. सासर व साता पण ज्यांना होता त्यांना होता, पण आम्हाला नव्हता. हां हां. पहिल्या असं म्हणजे पहिले सासूच्या ह्याच्यात एक भाकर नाही खायची दोडीतली, हे पहिलं होतं ना असं? होतं तसं, पण आम्हाला नव्हतं. आम्हाला मोकळं राजे होतं सर. आमची सासू भोळी साळी होती, हं. तर असं काहीच नव्हतं. आम्ही 4 जण होतो आणि 5 नंदा. हां. आमचं एवढं कुटुंब होतं एक. पहिले खटले चांगले होते ना? हो, मोठे मोठे खटले असायचे. नातरुंड पतरुंड. केवढं खटलं होतं तुमचं? आम्हाला पायलीभर धान्य सकाळी दळावं लागायचं आणि पायलीभर संध्याकाळी दळायला लागायचं. तर त्या शेऱ्याच्या भाकरी सकाळच्या राहायच्या निहिरीला, हं. आणि तितकं संध्याकाळच्या लागायचं 6 आठव्याच्या भाकरी. एखादं मोठं खटलं आता? आता कुठे मोठं खटलं. पहिलं पहिलं होतं की कोणाचं? पहिलं दादू होतं त्याच्या इथं होतं, ह्याच्या इथं लिंबाता त्याच्या इथं होतं, आमच्या घरी होतं. मोठं पहिले लोक कसे होते? मान आदर चांगले होते. तुम्हाला फळे बांधायला पण शिकले बाई? फडे बांधायचं आपली कला आहे. फडे बांधायची काय मग शिकलं कोणी? शिकलं ती. काय कसं सांगायची फळे शिकवा? आणि त्याला काय पन्हाळ्या सडकायच्या, हं. खांडा पाडायचा, जुळे धरायचे, हं. पड घालायचा, पड काय? आणि त्या पन्हाळीचा पड घाल डाव. हं, हं. शिकवलं ती शिव्या देऊन शिकवत? हो, शिव्या देऊन शिकवायची. काय म्हणायची? म्हणायची आपली जन्माची भाकर आहे. आपण हे जर थोडा जर नाही केला, हे जर नाही केला तर आपण वनात जरी बसलो तरी आपला ही भाकर तयार आहे, हं. अशी म्हणायची. हं. तुम्ही असं धंदा जर नाही केला, हे जर नाही आपल्या मांगाचा गावगाड्याचा हे जर नाही केला तर आपला काय भेटणार आहे. आपल्या गावगाडा करावाच लागन, ही व्हावंच लागन, अशी म्हणायचे पहिले लोक. आणि आता गावगाडा म्हणतात नको करायचा. का? आता करीतच नाहीत ना. हं. असं आहे. नाही तुमचे सासरा सासरा हं, कसा होता माणूस? चांगला होता. त्याचं एखादं काम काही काम काम किती करायचं कष्ट? काम बी चांगलं करीत होते आणि चांगला माणूस बी चांगला होता तो. आणि हे बी होता, पण आता त्याला काय म्हणतात ह्याचं आलं घंट्याचं, त्याला काय करायचं. नाही, कष्ट कसं होतं त्याचं? कष्ट बी लई भारी होतं बाबा. बाग होती. लई कष्ट होतं त्याचं. लई कष्ट होतं. ते म्हातारा म्हणायचा बाई तुझ्या आणि माझ्या पदरात काय कष्ट बांधले बाबा एवढं, हं. आणि झालंय. तू काहीतरी रानात गेलीस की मोकळी येतच नाहीस तू. हं. काहीतरी घेऊन येतीस, सरपण आणतीस, गवत आणतीस, पन्हाळ्या घेऊन येतीस, तू रिकामी येतच नाहीस बाबा. हं. मी म्हणायचे आपल्याला एक लेख आहे, हं. आपला करावाच लागत येतं. मग म्हणायचे की आपला काय लेख कर म्हणतात काय, पण आपलाच हाव आहे. हं. आपलाच हाव आहे असे म्हणायचे. काय नाही शाळा फिळा नाही शिकलत, काय नाही शिकलत. शाळा नाही शिकलत. लग्न किती वर्षाचं असतं? लग्न किती वर्षाचं असतं झालं? काय 15 वर्षात लग्न झालं माझं. 15 वर्षात. 15 वर्षाचं. हो, तेव्हा लय लहानपणी लग्न करत होते. हं. लहान असताना लग्न करायचे. आताचं सारखं. हो, पदर सुद्धा घ्या येत नव्हता त्या साडीचा. बाई जात्यावर कसं असायचं पहिलं? जात्यावर गाणी म्हणायची. मग ते दळताना म्हणायचे जाते उगवले नारायण येऊन बसले गाव कुशी, पाते दुनाव्याची हवा प्रीतीमवर तती कशी, हं. प्रीतीमवर तती कशी, प्रीतीमवर तती कशी. म्हणजे सकाळच सकाळ दळाय वाटल्यावर गिरणीच नव्हती पहिली. गिरण्यात नव्हत्या पाहिल्या. हं. हे माझ्या जातीवर बारी लागायची दळणं दळायला. कशी? नाव घ्या ना बाई. आता काय नाव घ्यायचे. घ्या.